आज संप होता किंवा बंद पाळण्यात येणार होता, याचा फटका आपल्याला कसा बसू शकतो, यावर आपली काय मत? सर्वप्रथम जे आहे ना, मी सगळ्यात पहिले तुम्हाला ही गोष्ट सांगतो की बदलापूर येथे जी दुर्दैवी घटना झाली त्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। आणि हा निषेध व्यक्त करत असताना माझी सरकारला विनंती आहे की जे तुमच्या हातामध्ये तुम्ही त्या आरोपीला कडकात कडक शासन करून त्या आरोपीला फाशी कशी होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे। राहिला विषय आजच्या बंदचा, सर्वप्रथम मला ही गोष्ट समजून सांग, म्हणजे हा विचारायची आहे की बंद करून काय होणार आहे। आज जर तुम्ही बघितलं तर बंदमध्ये हाल कोणाचे होतात? सर्वसामान्य लोकांचे होतात। आज जे लोक हातावरती काम करतात, जे रिक्षा चालवतात, जे व्यापारी आहे, ऑलरेडी सगळे महागाईने त्रस्त आहेत। आज जर तुम्ही बघितलं तर सध्या पवित्र असा श्रावण महिना चालू आहे, सणावारांचे दिवस आहे, हेच दिवस असतात की बाजारपेठेमध्ये उलाढाल होत असते। जर अशा काळामध्ये तुम्ही बंद करणार तर तुम्ही सर्वसामान्य लोकांचे हाल होतील ना त्याच्यामध्ये। आणि बलात्कारालाही शिक्षा झाली पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाहीये। आज तुम्ही म्हणजे जर बघितलं, सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या, हे प्रत्येक जण तुमच्या सोयीचं राजकारण करतात। त्यांनी जर मनात आणलं तर यांना अशक्य काहीच नाहीये। त्यामुळे त्यांनी बंदचं नाटक करण्यापेक्षा, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यापेक्षा त्या आरोपीला कडक शासन होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक म्हणून जे काही करता येईल, जे काही त्यांना शक्य आहे ते त्यांनी केलं पाहिजे। तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना कशाला वेटीस धरता त्याच्यासाठी? काय नाव आपलं? अभय देशपांडे, छत्रपती संभाजीनगर। काय सांगाल सर, आज बंद करण्यात आलेला होता पण बंद माघारी घेण्यात आलेला आहे, याकडे आपण कसं बघतो? मुळामध्ये दोन गोष्टी आहेत की काल जे हायकोर्टाने सांगितलं की कुठल्याही प्रकारचे राजकीय बंधन नसावं, तर मला असं वाटतं ते योग्यच आहे। बंद करून आपण व्यापाऱ्यांचं नुकसान करण्यामध्ये कुठलाही हित नाही। आणि मुळामध्ये मुलींना न्याय मिळायला पाहिजे किंवा ज्या बदलापूरची घटना आहे त्याच्यामध्ये न्याय मिळायला पाहिजे, ही भूमिका सर्वांची आहे ना। प्रश्न असा आहे की जे प्रस्थापित 4ही राजकीय पक्ष आहेत किंवा 6 राजकीय पक्ष आहे, या राजकीय पक्षांच्या हातामध्ये कायदा करणं आहे। मग कायदा करत असताना तुम्ही हा विषय का नाही मांडत की जर समजा एखाद्या गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, तो गुन्हा सिद्ध झाला नसेल, तरतूद करून त्याला भर चौकामध्ये फाशीवर लटकवल्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाहीये। मग राजकीय पक्षांना हे का कळत नाही की आपल्याला हा कायदा करावा लागल आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या बंद होतील? आत्ताच ज्यावेळेस मी पत्रकार परिषदेमध्ये ऐकलं की 5000 बलात्कार दरवर्षी घडतात, 5000 बलात्कार जोक आहेत। मग ह्या जर गोष्टी होत असतील तर हे 6 राजकीय पक्ष जे नौटंकी आणि नाटकं करत आहेत, त्या नाटकं करणाऱ्या पक्षांना एकच माझं सांगणं आहे की तुम्ही निर्णय घ्या, आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला भर चौकामध्ये फाशी द्या। ह्याच्यासाठी जी तरतूद असेल ती घटनेमध्ये तरतूद करा आणि ज्या मुलींवर अन्याय होतोय, ज्या मुलींवर बलात्कार होत आहेत, त्यांना न्याय मिळवून द्या। 100%। हे बघा, आज तुम्ही 2 गोष्टीचा विचार करा। आज व्यापारी सगळ्यात जास्त टॅक्स भरतोय, आज व्यापाऱ्यांची परिस्थिती हालाकीची आहे, प्रचंड कॉम्पिटिशन आहे, अनेक दुकानं निर्माण होतात, दररोज दुकानं निर्माण होतात। अशा परिस्थितीमध्ये व्यापारी तग धरून आहे। मग तग धरून असताना त्या व्यापाऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी त्या व्यापाऱ्याला बंद करायचं, एक दिवस बंद करायचं म्हणजे त्याचं नुकसान करायचं, ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट आलेली आहे? मग म्हणणं तेच आहे ना की जी गोष्ट घडतीये त्याच्यावर अगोदर सोल्युशन काढा। ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये, कायदा करणं तुमच्या हातामध्ये, ते सोडून द्यायचं आणि हे जे नाटकं चाललेत ना आंदोलनाचे, हे नाटकं बंद होणं गरजेचं आहे। जर बंद झाला असता किंवा शहर बंद राहिलं असतं तर कसं आपलं नुकसान झालं असतं, यावर आपली काय स्थिती आहे? आर्थिकदृष्ट्या बंद ठेवणं हे रुटीन बिघडतो आणि रुटीन बिघडल्यामुळे पुन्हा आर्थिकदृष्ट्या जी आहे चेन ही पुन्हा पूर्वपद यायला वेळ लागतो आणि ब्रेक झाल्यानंतर वेळ ते पुन्हा रुटीनवर यायला किमान 2-3 दिवस मोडतात आणि बरंच मोठं नुकसान होतं। त्यानंतर ज्याचा जो फायदा आहे, सामाजिक फायदा, हा विशेष असा जाणवत नाही। निषेध म्हणून जरी नोंदवला गेला, त्या दृष्टिकोन जो आहे हा म्हणजे एवढे यंत्रणा, कायदेशीर यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा जबरदस्त काम करायचे चांगलं, या बाबतीमध्ये त्यांच्या प्रोसिजरनीच काम होतं। ते बंद केल्याने काही लवकर अशातले भाग नाही। फक्त जे करणारे जे लोक असतात अशा प्रकारचे उद्योग, त्यांना एक प्रकारचा त्या निमित्ताने एक धाक निर्माण होतो, ही गोष्ट वेगळी। पण त्यासाठी बंद हा एकमेव पर्याय नाही आहे। निषेध मोर्चे आहेत, वाहतूक बंद आहे, असे जे प्रकार ते करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर जास्त एक सामाजिक जो असतो प्रभाव तो पडून त्याचा परिणाम योग्य प्रकारे होत असतो।
आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात होतं आणि सामान्य माणूस त्यात भरडला जातो, कारण त्यांचं जे रुटीन असतं खरेदीचं ते चक्र बिघडतं आणि चक्र बिघडल्यामुळे सगळंच नुकसान होतं. काय नाव आपलं? श्याम देशपांडे. काय सांगाल जर आज समजा संप असता किंवा शहर बंद असतं तर याचा आपल्यावर कसा परिणाम झाला असता? इसमें ऐसा है कि एक तो किराना दुकानदार जो है उसको क्या रोज की चीज़ें रहती तो उसको उस पास लेबर ज़्यादा रहता है, तो लेबर ज़्यादा, एक तो लेबर का भी नुकसान होता है और दुकानदार का भी नुकसान होता है। और दूसरे में जो रोज़ खरीदी करके जो रोज़ का घर में अपना किराना ले आना चाहते हैं ले आते हैं तो उनको भी काफ़ी असुविधा इसकी वजह से होती है। लेकिन लग्जरी आइटम जो है अपने भाई कपड़ा है, चप्पल है, उसके बाद में कोई टीवी शॉप है, फर्नीचर के शॉप्स है, ये बाकी जो चीज़ों के है तो उसमें इतना उसका फ़र्क नहीं पड़ता और ग्राहक को भी इतना फ़र्क नहीं पड़ता। लेकिन जो मेन जो किराना है, जो खाने पीने की जो चीज़ें हैं उसके वहाँ पे और तकलीफ होती है, लोगों को परेशानी होती है। और जो रोज लेके रोज काम करने वाले जो लोग हैं, रिक्शा चलाने वाले जो लोग हैं, इन लोगों को भी इसका बहुत बड़ा फटका बैठता है। आप किराना दुकान चलाते हैं, किराना मार्केट आपका होलसेल का, तो आपको कितना नुकसान होता होगा? सर कितने लाख का या क्या कुछ हजार का? नहीं, अब जितना भी सेल हो रहा, जो आज सेल होना है वो तो उस दिन का ब्रेक हो जाता है, फिर सेकंड डे तो खैर हो जाता है वो, लेकिन उतना नहीं हो पाता। कहीं ना कहीं उसका लॉस दुकानदार को भी है, कस्टमर को भी है और सबको परेशानी होती है। तो आपको क्या लगता है बंद हो रहना चाहिए या नहीं? नहीं, बंद ये सोल्यूशन नहीं है, बंद ये सोल्यूशन नहीं है कोई भी चीज का, ऐसा मेरा खुद का राय है। काय सांगाल काय सांगाल आपण सध्या आज महाविकास आघाडीतर्फे बदलापूर संदर्भात बंद पुकारण्यात आला होता, त्यामध्ये सर्वसामान्यांचे हाल होऊ शकत होते, आपण याकडे बघतो. सर्वप्रथम मी जे बदलापूरमध्ये घटना घडली, ज्या एक लहान मुलीवर अत्याचार झाला, त्या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट अशी, आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, परंतु आज महाराष्ट्र बंद राहिला नाही. त्याचं कारण असं की तत्पूर्वीच एक दिवस अगोदरच उच्च न्यायालयाने या बंदची दखल घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना आपण कायद्याचं पालन करावं, संविधानाचं रक्षण करावं या हेतूने त्यांनी कोर्टाने सांगितलं का बुवा आपण येणाऱ्या तारखेपर्यंत वाट बघूया, तोपर्यंत आपण बंद पुकारू नका. आणि मला वाटतं महाविकास आघाडीने संविधानाला मानलं आणि आज बंद हा न पाळता त्यांनी फक्त एक निषेध म्हणून प्रत्येक ठिकाणी नोंदवलं. पण जर बंद झालं असतं तर या ठिकाणी अनेक लोकांचं, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, जे का रोज कमवता आणि रोज खाता अशा लोकांचं नुकसान होतं. आणि मला तरी वाटतंय का बंदमुळे फार काही साध्य होत नाही, त्याच्यामुळे बंद हा कोणाच्याही हिताचा नाहीये. जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्या काळातही असे बलात्कार किंवा अत्याचार झालेले, तेव्हा त्यांच्या सरकारमध्ये असं बंद पाळण्यात आलं नाहीये किंवा आंदोलन करण्यात आले नाही, याकडे कसं पाहता? मी तर म्हणेन का बुवा हा जर तरचा प्रश्न आहे का त्यावेळेस घटना घडलेल्या वेळेस आहे तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेल, परंतु आपण हे बघितलेलं आहे का अशी जी घटना होईल का ज्याचा निषेध करायला पाहिजे त्याच्या आगेसमध्ये आतापर्यंत जनक्षोभ हा निघालेलाच आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाहीये का बुवा त्यावेळेस अशा घटनांचा निषेध किंवा या गोष्टी झाल्या नाहीये. हे पॉलिटिक्सचा भाग राहतो आणि मला वाटतं त्याला फार काही महत्व दिलं गेलं नाही पाहिजे. काय सांगाल आज महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला होता, यामध्ये व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांचे हाल होऊ शकत होते, आपण या घटनेकडे कसं बघतो? उसको जो है, जो बदलापुर में जो घटना हुई है उसको जो है तो हमारा निषेध है। और वो घटना के बाद में आज जो बंद पालने का जो था तो उसमें आम आदमी का जो है तो बहुत नुकसान होता है उसके अंदर, बंद के अंदर जो है। इसको जो है पॉलिटिकल रंग न देते हुए उसको जो है सामाजिक दृष्टि से उसको देखना चाहिए। तो उसके लिए हमारा मतलब हम जो है उसका निषेध करते हैं उस घटना का। और रही बंद की बात तो उसके अंदर जो है कोर्ट ने जो
ये हमारी राय है। ठाकरे की जब सरकार थी वो टाइम में ऐसे अत्याचार बलात्कार हुए, वो पीरियड में जैसा बंद नहीं रखा गया है, इस बात को आप किस तरह देखते हैं और अभी बंद पुकार रहे हैं? नहीं, इस घटना को पॉलिटिकल निगाह से देखना ही नहीं चाहिए। ये पॉलिटिकल स्टैंड हो जाएगा कि भाई कोई भी सरकार हो वो जो है पब्लिक की जो है अपने पब्लिक की भलाई के वास्ते जो काम करना चाहती है वो जो है तो हमेशा तत्पर रहती है, कोई भी सरकार हो, क्योंकि ये लोकशाही है। तो हमें जो है उसे पॉलिटिकल निगाह से नहीं देखते हुए हमें एक सामाजिक दृष्टि से उसको देखना चाहिए। वो टाइम में ऐसा आंदोलन ऐसे बंद नहीं पुकारे गए, तो आप क्या कहते हैं इसके बारे में? तो सर ऐसा नहीं है कि भाई वो टाइम पे जो है तो अपने ये बंद नहीं पाले गए या नहीं हुआ, ऐसी बात नहीं है। हर पीरियड में समझो वो पीरियड में अगर कुछ ज्यादा घटना नहीं हुई होगी और आज जो है तो घटनाएं ज्यादा होती है तो उसका देखने का दृष्टिकोण अलग अलग हो सकता है। तो ऐसा नहीं लगता है कि ये जो सरकार के खिलाफ में विरोधक जो है तो एक माहौल बना रहे अलग सा इस चीज को लेके, इस घटना को लेके? अगर वो ऐसा है तो ऐसा देखना नहीं चाहिए, उसको जो है तो अपने पॉलिटिकल स्टैंड बना के उसको जो है तो उसका बुआ नहीं बनाना चाहिए। महाविकास आघाडीतर्फे आज बंद पुकारण्यात आला होता। या बंदमुळे सर्वसामान्यांचे जे हाल होऊ शकले असते, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? किंवा उद्धव ठाकरे सरकार यांचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस असे अत्याचार अन्याय झालेले आहेत, तेव्हा असा बंद झालेला नाही, याबद्दल आपल्याला काय वाटतं? असं आहे की जी काही घटना घडलेली आहे बदलापूरची ते अतिशय खेदजनक आहे आणि आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो। पण कोर्टामध्ये सरकारने त्यांची बाजू मांडलेली आहे आणि आताचं जे सरकार आहे त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर त्यांच्या कोर्टाचे निर्णय आणि त्यांचं कामकाज चालू आहे। असं बंद करून बाजारपेठला व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना वेठीस धरून हे प्रॉब्लेम सुटत नसतात। हे सामंजस्याने एकमेकाच्या समोर बसून हे प्रॉब्लेम सुटू शकतात आणि एक ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना वेठीस धरणं काही योग्य नाहीये। आमचा कुठल्याही बंदला विरोध नाहीये आणि झालेल्या घटनेला आम्ही तीव्र निषेध करतो। पण सध्याची जी परिस्थिती पाहता आधीच मराठवाड्यामध्ये आत्ता पाऊस सुरू झालेला आहे, इतके दिवस पूर्ण पाऊस सुद्धा पडलेला नाहीये। दुष्काळाचं सावट आपल्या मराठवाड्यावर आहे आणि व्यवसाय करणं आणि व्यवसाय होणं, ग्राहक परेशान आहेत, व्यापारी परेशान आहेत। याच्यातून अजून बंद जर पुकारला तर लोकांचं नुकसान होऊ शकतं। याचा विचार करून आम्ही बंदला समर्थन करणार नाही। उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा पण असे अन्याय अत्याचार झालेले, तेव्हा बंदी पाळण्यात आला। या घटनेकडे आपण कसं बघता? आज ते बंदची भाषा करताय, हा राजकारणाचा भाग आहे। एका वाक्यात उत्तर, हा राजकारणाचा भाग आहे। दोन्ही सरकारमध्ये सरकार कोणाचंही असो अशा घटना होतच असतात। झाल्या तरी त्या सरकारनं त्या वेळेस त्याच्या ऍक्शन घेतल्या पाहिजे आणि या होऊ नयेत याच्यासाठी काही उपाययोजना, ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करायला पाहिजे। सरकार कोणाचंही असो, आम्हाला हे सरकार याच्या विरोधात आणि त्याच्या विरोधात आम्ही असं बोलू शकत नाही, कारण जे काही आहे ते आपल्या आपल्या परीने काम करतायत। नाव काय आपलं? शिवशंकर स्वामी।